नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण शिकूया त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार. त्रिकोण आता सगळ्यांनाच माहित असेल, तर आपण पाहूया त्रिकोण. त्रिकोणाला इंग्लिश मध्ये ट्रायंगल म्हणतात. तर आज ट्रायंगल म्हणजे काय किंवा त्रिकोण म्हणजे काय पाहूया. बघा, व्याख्या अशी आहे: जर तीन नैकरेषीय बिंदू तीन रेषाखंडांनी जोडलेले असतील तर तयार होणाऱ्या आकृतीस त्रिकोण असे म्हणतात. बघा, तीन नैकरेषीय म्हणजे जे बिंदू एक रेषीय नाहीत. एक रेषीय बिंदू कशाला म्हणतात? हे आता तीन बिंदू आहेत, हे 1 2 3. हे एक रेषीय बिंदू तयार होऊन एक रेष तयार होती. पण आपल्याला तीन नैकरेषीय बिंदू, नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले. आता हे पहा, हे एक रेषीय बिंदू नाहीत. खालचे जे बिंदू आहेत ते तीन नैकरेषीय बिंदू आहेत. त्या नैकरेषीय बिंदूंना तीन रेषाखंडांनी जोडले असता हे तीन रेषाखंड 1 2 3 तीन रेषाखंडांनी जोडलेल्या आकृतीस तयार होणाऱ्या आकृतीस त्रिकोण म्हणतात. पहा, ही आकृती तयार झालेली आहे. अशा प्रकारे या आकृतीस आपण त्रिकोण असे म्हणतो. पुढे घेऊया आपण. आता आपण पाहूया त्रिकोणाचे प्रकार. तर त्रिकोणाचे प्रकार हे 6 आहेत. पहिले 3 प्रकार हे कोनांवरून पडणारे आहेत आणि दुसरे 3 म्हणजे ते बाजूवरून. म्हणजे पहिले 3 जे प्रकार आहेत ते कोनावरून पडणार आहेत आणि दुसरे जे आहेत बाजूवरून. त्रिकोणाचे 3 प्रकार पडणार आहेत. तर सुरुवातीला पाहूया आपण बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार. तर पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. बाजूवरून पडणारे प्रकारामधला हा प्रकार आहे समभुज त्रिकोण. त्याला आपण इंग्लिश मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल असेही म्हणतो. तर बघा, आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे इथे पहा, हे म्हणजे या दिलेल्या आकृतीत या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कसे आहेत? समान आहेत, म्हणजे एकाच लांबीच्या आहेत. त्याच्यामुळं या त्रिकोणाला काय म्हणतात? समभुज त्रिकोण म्हणतात. इथे रेषा दिलेल्या म्हणजे सारख्या बाजू आहेत. एक रेष दिलेली म्हणजे सारख्या बाजू आहेत. तर याला काय म्हणतात? समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाचा गुणधर्म आहे समभुज त्रिकोणाचे सर्व कोन समान असतात. म्हणजे तिन्ही समभुज त्रिकोणाचे सर्व कोन समान असतात, म्हणजे 60 अंशाचे असतात. म्हणजे सारखे, ज्याचे भुजा समान सारखे असतात त्याचे कोन पण सारखेच असतात. पुढे घेऊया आपण दुसरा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण. आता आपण समभुज त्रिकोण पाहिला. समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू समान असतात आणि हे समद्विभुज त्याच्या नावातच लपलेले आहे. त्रिकोणाच्या प्रकारामध्ये समभुज म्हणजे तिन्ही बाजू समान. समद्विभुज म्हणजे कोणत्याही दोन बाजू समान असतात. त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणामध्ये बघा, हे दोन बाजू, फक्त या दोन बाजू समान आहेत, त्याच्यामुळं याला समद्विभुज. द्वि म्हणजे काय? दोन. भुज म्हणजे बाजू, असं समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आणि आता ह्या त्रिकोणामध्ये एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. म्हणजे ह्या दोन बाजू समोरील, म्हणजे ह्या बाजू समोरील कोन कोणता आहे? हा आहे. हा बाजू समोरील कोन हा आहे. तर या दोन बाजू समोरील कोन काय? एकरूप असतात. म्हणजे हा कोन ह्या कोनाशी एकरूप आहे, हा कोन ह्या कोनाशी एकरूप आहे. म्हणजे दोन्ही समान बाजू समोरील कोन काय असतात? एकरूप असतात. पुढचा घेऊया आपण विषमभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, तिन्ही बाजू समान नसतात, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. बघा, आता याच्यामध्ये काय? कोणत्याच बाजू समान नसतात, म्हणजे तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात. त्या त्रिकोणाला काय म्हणतात? विषमभुज त्रिकोण. इथे बाजूवर दिले, इथे आकृतीत ही एक, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू. ह्या काय? वेगवेगळ्या
लांबीचे आहेत, म्हणजे एकरूप नाहीत, समान नाहीत. त्याच्यामुळं या त्रिकोणाला काय म्हणू शकतो आपण? विषमभुज त्रिकोण म्हणतो. चुकलेले आहे स्पेलिंग. विषमभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन समान नसतात. म्हणजे विषमभुज त्रिकोणाचे तिन्ही बाजू एकरूप नसतात आणि तिन्ही कोन एकरूप नसतात. आता आपण पुढचा पार्ट घेऊया. हे झाले बाजूवरून पडणारे 3 प्रकार. कोणते कोणते? बाजूवरून पडणारे समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. तर पुढचा घेऊया आपण लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोणाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे माप 90 पेक्षा कमी मापाचे असते त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. आता लघुकोन त्रिकोणामध्ये काय? प्रत्येक कोन हा काय असतो? 90 पेक्षा कमी असतो. 90 पेक्षा काय असतो? कमी असतो. त्या त्रिकोणाला काय म्हणतात? लघुकोन म्हणतात. पुढचा काय? राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? 90 अंश असल्यास ते कोणत्याही त्रिकोणाच्या एका कोनाचे माप, फक्त एक कोन 90 अंशाचा असेल त्या त्रिकोणाला काय म्हणतात? काटकोन त्रिकोण असे म्हणतात. बघायचं त्रिकोण दिलेला ABC आणि कोन B हा काय आहे? काटकोन आहे. काटकोनची हा किती आहे? 90 अंश. काटकोन म्हणजे असं सिम्बॉल दिलेलं आहे काटकोनाचं, त्याच्यामुळे हा 90 अंशाचा आहे. त्याच्यामुळे हा त्रिकोण काय? काटकोन त्रिकोण आहे. पुढचा घेऊया आपण विशालकोन त्रिकोण. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोणत्याही एका कोनाचे माप 90 पेक्षा जास्त असल्यास, म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही एका कोनाचे माप किती? 90 पेक्षा जास्त असल्यास त्याला विशालकोन म्हणतात. आकृतीत दाखवलं इथं हा कोन किती? 114 डिग्रीचा आहे. त्याच्यामुळे 90 पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे हा त्रिकोण काय? विशालकोन त्रिकोण आहे. चला आपण आता 6 त्रिकोणाचे प्रकार पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोनावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार किती आहेत? 3. लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण. आणि बाजून त्रिकोणाचे प्रकार पडलेले आहेत 3. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. लघुकोन त्रिकोणात कोणताही कोन 90 पेक्षा कमी असतो. तिन्ही कोन 90 पेक्षा कमी असतात. काटकोन त्रिकोणात फक्त एक 90 अंशाचा असतो. विशालकोन त्रिकोणामध्ये फक्त एक कोन 90 अंशापेक्षा जास्त असतो, त्याला विशालकोन त्रिकोण. आणि बाजूवरून सोपा आहे. समभुज म्हणजे सर्व बाजू सारख्या, समभुज त्रिकोण. समद्विभुज म्हणजे कोणत्याही 2 बाजू सारख्या. विषमभुज म्हणजे कोणतीही बाजू समान नाही, त्याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. तर मग आपण सगळे त्रिकोणाचे प्रकार पाहिले आहेत. आपले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.